आतापर्यंत आपण तिसरं वर्गीकरण बघितलेलं होतं, टार्गेट ऑडियन्स. त्यामध्ये बघा कन्झ्युमर, इंडस्ट्रियल, ट्रेड अँड प्रोफेशनलचे मुद्दे पॉईंट्स बघितले होते. आता आपण शेवटचं वर्गीकरण बघणार आहोत, ऑन द बेसिस ऑफ फंक्शन्स. त्याच्यामध्ये काय येतं, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टायझिंग, देन प्रायमरी अँड सिलेक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग, अँड लास्ट प्रोडक्ट अँड इन्स्टिट्यूशनल. पहिला मुद्दा बघूया आपण, डायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टायझिंग म्हणजेच काय ते. डायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टायझिंग लास्ट बघा, या पेजच्या लास्ट बघा. डायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टायझिंग डिझाईन टू ऑब्टेन सम इमिजिएट रिस्पॉन्स फ्रॉम द टार्गेट कस्टमर इज कॉल्ड डायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टायझिंग. डायरेक्टली रिस्पॉन्स मिळतो ग्राहकांकडनं, त्याला डायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टायझिंग असं म्हटलं जातं. त्यांनी उदाहरण दिलं आहे बघा, डिस्काउंट सेल ॲडव्हर्टायझिंग, फ्री गिफ्ट्स ऑफर, एक्सचेंज स्कीम, प्रीमियम ऑफर एक्सेट्रा आर एक्झाम्पल्स ऑफ डायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टायझिंग. एका 4 साबणवर 2 साबण फ्री. त्याच्यानंतर सिम कार्ड बघा, तुम्हाला 20 रुपयात 10 रुपयात सिम कार्ड जर मिळत असेल तर तुम्ही तिकडे लगेच जाऊन सिम कार्ड घेतात. त्याच्यानंतर जर फ्री गोष्टी आपल्याला खूप आवडत असतात, त्यामुळे तिकडे जास्त डिस्काउंट म्हणा, एखाद्या साडीचा सेल लागला असेल म्हणा, कपड्यांचा सेल लागला असेल तर त्याकडे भांड्यांचा सेल लागला असेल तर लोक त्या ठिकाणी लगेच जाऊन पैसे नसतील तरी ती शॉपिंग करतात. म्हणजे डायरेक्ट रिस्पॉन्स, डायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टायझिंग, डायरेक्ट लोकांचा प्रतिसाद मिळवणारी ही ॲडव्हर्टायझिंग आहे. दुसरं आहे बघा, इनडायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टायझिंग. इनडायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टायझिंगमध्ये काय येतं बघा, ऑन द अदर हँड, म्हणजे त्याच प्रकारे इनडायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टायझिंग इज डिझाईन टू इन्फ्लुएन्स द टार्गेट ऑडियन्स टू हॅव अ फेवरेबल इमेज ऑफ द ब्रँड ॲडव्हर्टायझिंग. एखादं ब्रँड असेल चांगलं ब्रँड, तर त्याची ॲडव्हर्टाइजमेंट या प्रकारामध्ये केली जाते. इनडायरेक्ट म्हणजे इकडे कसं आहे, ब्रँड म्हटल्यानंतर ज्यांचा लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड हाय असेल तीच लोक तिकडे जाऊन वस्तूंची खरेदी करतात. त्या ठिकाणी सामान्य ग्राहक हा तुम्हाला कमी दिसेल, परंतु ब्रँडेड वस्तू वापरणारे लोक हे तुम्हाला जास्त बघायला मिळतील. इनडायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टायझिंगला डायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टायझिंगच्या तुलनेत कमी रिस्पॉन्स मिळतो. नेक्स्ट आहे बघा, प्रायमरी ॲडव्हर्टायझिंग अँड सिलेक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग. प्रायमरी ॲडव्हर्टायझिंग अँड सिलेक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग. पहिल्यांदा आपण काय बघूया, प्रायमरी ॲडव्हर्टायझमेंटचे पॉईंट्स बघूया. टू मेक पीपल अवेअर ऑफ न्यू प्रोडक्ट्स इन द मार्केट. नवीन प्रोडक्ट जेव्हा मार्केटमध्ये इंट्रोड्यूस होतं त्याची जाणीव लोकांना होते. दुसरा मुद्दा आहे बघा, टू इन्क्रीज ओव्हरऑल कन्झम्पशन ऑफ अ प्रोडक्ट फॉर इंटेन्सिव्ह मिल्क. कन्झम्पशन म्हणजे वस्तू ग्राहकांना दिल्या जातात. टू इन्क्रीज ओव्हरऑल कन्झम्पशन ऑफ प्रोडक्ट फॉर इंटेन्सिव्ह मिल्क. समजा एखादं मिल्क असेल, त्याचं कन्झम्पशन करायचं असेल तर मग त्याच्या पद्धतीने ती ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. फॉर एक्झाम्पल, राष्ट्रीय डेअरी योजना, मिशन मिल्क अशी ॲडव्हर्टाइजमेंट असते बघा. मिशन मिल्क, द नेक्स्ट रिव्हॉल्युशन, नॅशनल डेअरी प्लॅन, अशा प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. तिसरा मुद्दा बघा, द फर्स्ट मूवर ब्रँड इन अ न्यू प्रोडक्ट्स कॅटेगरी जनरली यूज प्रायमरी ॲडव्हर्टायझिंग बाय फोकसिंग ऑन अ फीचर्स अँड बेनिफिट्स ऑफ द प्रोडक्ट. यामध्ये काय होतं, द फर्स्ट मूवर ब्रँड इन अ न्यू प्रोडक्ट कॅटेगरी जनरली यूज प्रायमरी ॲडव्हर्टायझिंग बाय फोकसिंग ऑन फीचर्स ऑफ बेनिफिट्स ऑफ द प्रोडक्ट. एकदा नवीन जर ब्रँड खरेदी करणारा व्यक्ती असेल तर तो त्याची प्रायमरी काय करतो, फोकस त्याचा कुठे असतो, बेनिफिट्स, त्याचे फीचर्स काय आहे हे आधी बघतो आणि त्या पद्धतीने ते प्रोडक्ट्स खरेदी करतो. त्याला जर ते प्रोडक्ट आवडलं, समजा तुम्हाला मोबाईल जरी घ्यायचा असेल नवीन, तरी तुम्ही नेटवरून, वेबसाईटवरून त्याचे फंक्शन्स काय आहेत, फीचर्स काय आहेत, किंवा त्याची MB किती आहे, मोबाईलची क्वालिटी किती आहे, ह्या पद्धतीने तुम्ही मोबाईल्स किंवा त्याची किंमत किती आहे याचं कंपॅरिझन करूनच तुम्ही विकत घेत असता. त्यामुळे प्रायमरी ॲडव्हर्टायझिंगमध्ये हे
हे अंडरटेकन्स 3 पॉईंट आहेत, 3 मुद्दे आहेत. त्यानंतर बघा सेकंड पॉईंट आहे बघा सिलेक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग. सिलेक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग इज द वन ऑफ द प्रमोट इन individual manufacturers brand rather than generic product. It is aimed at stimulating demand for a particular brand such as Surf detergent, Sony televisions, Hero Honda bikes, Titan watch etc. या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मोठमोठे प्रोडक्ट्स सिलेक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग म्हणजे त्या एक सिलेक्टिव्ह एखादं प्रोडक्ट असेल त्याची ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. इंडिव्हिज्युअल मॅन्युफॅक्चरर एखादा स्वतंत्र एखादा एक व्यक्ती एक वस्तूचं उत्पादन करत असेल त्याची ॲडव्हर्टाइजमेंट या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये केली जाते. सर्फ डिटर्जंट, सोनी टेलिव्हिजन, हिरो होंडा याचा मालक एकच असतो. तो आपल्या जे प्रोडक्ट असेल त्याचं लॉन्चिंग करत असतो, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट केली. टायटन वॉच ETC. टायटन वॉच तुम्हाला माहिती आहे किती एक्सपेन्सिव्ह आहे ते. तो त्याचा मालक जो असेल तो इंडिव्हिज्युअलच असणार ना, तो प्रमोट करणार इंडिव्हिज्युअली ब्रँड रादर दॅन जेनेरिक प्रोडक्ट. आपल्या ब्रँडची किंवा तो वेगळ्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट करणार. नेक्स्ट आहे बघा थर्ड पॉईंट प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंग अँड इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंग. प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंग अँड इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंग. पहिल्यांदा आपण काय बघूया, प्रोडक्ट ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय ते बघूया. When the manufacturer or the retailer advertises to promote the sale of his product or service by promoting specific brands, it is called product advertising. प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंगमध्ये काय येतं, व्हेन अ मॅन्युफॅक्चरर म्हणजेच कोण, वस्तू उत्पादन तयार करणारी व्यक्ती. ऑर द रिटेलर ॲडव्हर्टायझर्स, रिटेलर म्हणजेच कोण, किरकोळ व्यापारी. टू प्रमोट द सेल ऑफ हिज प्रोडक्ट. मॅन्युफॅक्चरर आणि रिटेलर काय करतात, आपल्या प्रोडक्टचं प्रमोशन करतात. ऑर सर्व्हिसेस, प्रोडक्टच नाही तर सर्व्हिसचं पण काय करतात, प्रमोशन करतात. बाय प्रमोटिंग स्पेसिफिक ब्रँड्स इज कॉल्ड प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंग. प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंगमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगते, एखादा मॅन्युफॅक्चरर किंवा किरकोळ व्यापारी वस्तू किंवा सेवांचा सेल करण्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते, त्याला प्रोडक्ट ॲडव्हर्टाइजमेंट असं म्हटलं जातं. दुसरं आहे बघा इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंग. ऑन द अदर हँड, इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंग अटेम्प्ट्स टू प्रमोट अ कॉर्पोरेट इमेज बाय क्रिएटिंग फेवरेबल इमेज ऑफ द कंपनी इन द माइंड्स ऑफ जनरल पब्लिक. इन्स्टिट्यूशनल म्हणजे संस्थात्मक ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजेच काय, ग्राहकांच्या मनावर त्या प्रोडक्ट फॉर एक्झाम्पल टाटा, बिर्ला, अंबानी म्हणा, त्यांची एक वेगळी इमेज आपल्या मनामध्ये येतात की अंबानीचे प्रोडक्ट्स कोणते आहेत. अंबानी नावाला की आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीज समोर येते. मग त्याचे प्रोडक्ट हे कसे असणार, ब्रँडेड असणार. एक इन्स्टिट्यूशनल ॲडव्हर्टायझिंगमध्ये एखाद्या कंपनीची फेवरेबल इमेज समोर येते आणि ते आपले प्रोडक्ट विकतात. अंबानीची बायको नीता अंबानीसुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये तिचं स्पॉन्सरिंग जास्त आहे. तुम्हाला माहिती आहे, म्हणजे तिचं नीता अंबानी फक्त त्यांचे प्रोडक्ट्सच आपल्या मार्केटमध्ये येत नाही, तर तिचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्या क्रिकेटमध्ये आहे. किंवा ती सामाजिक क्षेत्रामध्ये पण चांगल्या पद्धतीने काय करते, हातभार लावते. ते फक्त प्रोडक्टची निर्मिती करत नाही, तर ते CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण ते फॉलो करतात. ठीक आहे, एवढे मुद्दे करा. मला तर पुन्हा एकदा रिमाइंड करून देते. आपण लास्ट पॉईंट बघत होतो फंक्शनल ऑन द बेसिस ऑफ फंक्शन्समध्ये डायरेक्ट ॲक्शन अँड इनडायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघितली होती. डायरेक्ट म्हणजेच काय, इनडायरेक्ट म्हणजेच काय, प्रायमरी बघितली होती, सिलेक्टिव्ह बघितली होती, प्रोडक्ट बघितली होती आणि इन्स्टिट्यूशनल. ठीक आहे, थँक्यू.